त्यांच्याशी पण संवाद पण होईल आणि बोलणं पण होईल. तर सगळे आपले येतात लॉजिंग बोर्डिंग सारखं राहतात, हे आपल्या कामाला जातात, आई वडील आपल्या कामाला जातात, असं नको व्हायला. म्हणजे ती आता आया पण नोकरी करतात त्यामुळे घरात कोणीच नसतं ना असं विशेष, त्यामुळे ते सांगणार किंवा व्यक्त कुठं होणार, हे काहीतरी कुठंतरी बाहेर पडायला पाहिजे ना. म्हणून त्यांच्याशी संध्याकाळी जेवण एकत्र घेणं हे त्याच्यात महत्वाचं काय आहे की तुमच्या त्यांच्याशी गप्पा होतील, काय झालं काय नाही हे कळेल तुम्हाला आणि आधार वाटला पाहिजे. आणि आपण कुठंतरी सांगितलं ह्या गोष्टींचं पण हे कधी कधी शाळेत पण प्रॉब्लेम्स असतात, मुलं सांगणार कुणाला की आई भेटली नाही, आईला कसं ती सांगू, तिला पण तिची प्रॉब्लेम्स आहे, तिला तिचं ऑफिस आहे, बाबांना कधी सांगायचं, त्यांना तर वेळच नसतो, असं नको व्हायला. आणि पाठक सरांना सांगायचं आहे की तुम्ही ज्ञान संवेदना वर्गाला मुलं येत नाही म्हणतात ना, सरळ पालकांना सांगा मुलांचा IQ वाढवायचा असेल, मुलांची स्थिरता कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं असेल, अभ्यासात तुम्हाला चांगली प्रगती हवी असेल तर ह्या गोष्टींचा क्लास आपण रविवारी किंवा शनिवारी क्लास घेतो, त्याला तुम्ही मुलांना पाठवा. क्लास म्हणलं की लगेच येतात, ज्ञान संवेदना वर्ग म्हणलं की त्यांना वाटतं हा काहीतरी अवघड आहे बरं का, किंवा समाजात कसं वागावं हे पण आम्ही त्यांना शिकवतो, व्यक्तिमत्व विकास त्यांचा करतो. काय असं तुम्ही जरा सांगितलं ना, हो का? हो. मग अशी गुरुदास दादांनी सांगितलं इथे सगळे अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि सगळे सुपर क्लास आहे. तर मला सगळ्यांना एक प्रश्न आहे की दादांनी सांगितलंय तुम्ही जे काही काम करता ते काम करताना काया वाचा आणि मन हे एकत्र करून काम करावं. पण आमच्या रोजच्या आयुष्यामध्ये काय होतं, कुठे कंपनीचं आठवतं, कुठे काय आठवतं, कुठे कुकरची शिट्टी वाजते, हे सगळं करताना साध्य कसं करायचं याचा काही उपाय आहे का? ते एकत्र कसं करायचं आणि मग आम्ही हे सगळ्या साधना वगैरे नीट करू शकू असं काय? हॅलो, आता काया वाचा मनाने कसं करायचं, कुठली प्रत्येक गोष्ट जर नाही केलं, मन लक्ष नसेल तर ऍक्सिडेंट होतो की नाही, तसं मनापासून करायचं. म्हणजे आता ही माझी मुलगी आहे तेव्हा मी हात फिरवताना कसा फिरवतो, आणि दुसऱ्याची असेल त्याच्यावर माझ्या मुलीसर हात फिरवतो, तशी साधना करायची म्हणजे कायाच्या मनी. आता नुसतं जपातून किंवा पूजेतूनच सत्कार निर्माण होत नाही. प्रत्येक गोष्ट आता येताना बाहेर चप्पल वाकडी असली तर तुम्ही सरळ ठेवली पाहिजे, म्हणजे काया वाच्यामध्ये करून सकाळ पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी याचा अर्थ तो आहे. आल्यावर कपडे कोणी करत आहे, बाहेर चप्पल आले, एक चप्पल इकडे एक चप्पल तिकडे, अशी का ठेवली म्हटलं दोन्ही एकत्र ठेवलं तर चोरतात म्हणून एकत्र ठेवायचे आणि तिथं. हा, तर हे आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट. आता कसं चहा प्यायल्यानंतर कप बशी त्याला डाग तसेच पडतात, पण म्हणजे दादांचं किती लक्ष होतं बघा. कपडे धुवायला टाकताना कंजीवर काढायचा आणि तो उलटा तसाच टाकायचा धुवायला. मग ती धुणारी श्रोता करते तेव्हा ती काय करते म्हणजे काय बोलता येत नाही, कारण काय तिला कर्मपरच भांडी घासायची आहे. ते आता भांडी घासायची सुद्धा रात्री रात्री आता भाताचं पातेलं फार हे झालं असं किंवा आमटीचं हे झालं, त्यात तुम्ही जर पाणी घालून ठेवलं तर ती सकाळी धुताना तिला बरं वाटेल, पण ते घातलं नाही. साधी गोष्ट आहे. असं प्रत्येक गोष्ट मनापासून करायची आणि दुसऱ्यांना त्रास कमी कसा होईल हे जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुमच्या आचरणामध्ये शुद्धता झाली म्हणजे कुलाचार. भाजी घ्यायला जायचं ते कष्टाने आणलेली असते, ती 10 रुपयाला 4 म्हणते, 5 दे की देते ती 5, पण तुम्ही ब्लॅक बॉल एक तुमच्याकडे येतो आणि बरं समाधानाने घेतलं तर व्हाईट बॉल आला. असं करत काय करतो आपण, घासाघीस करून 10 रुपये वाचवतो, पुढे जाऊन कोणीतरी पर्सच मारतं, म्हणजे 100 रुपये गेले. हे जे आहे आणि भाजी घेताना बोर असतात,
बोरं हा कशी दिली बोरं म्हणून 2 खायची. मग वजन केल्यानंतर अजून 2 घाल की. आता प्रत्येकाने असं 4 करून 100 400 बोरं गेली म्हणजे 2 किलो होता, त्याचा फायदा गेला की नाही. हा, हे प्रत्येक म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या गोष्टी मनापासून करायच्या आणि दुसऱ्याचा त्रास कमी. आपण काय करतो, दुसऱ्याचा त्रास कसा जास्त होईल ते बघतो. हा, हे आम्ही अनुभवतो. आता म्हणजे मोलकड आमच्याकडे भयंकर खुश असते. ती 15 दिवस आली नाही, पगार कट केला नाही, तिचे सासरे वारले आणि रोज भांडी आम्ही घरात घासून घेतली आणि पगार दिला. कारण ती माणूसच आहे. आता हे प्रत्येकालाच आहे ना. कोविडमध्ये काय केलं आपण, केलं की नाही? मग त्या तसं काय नाही विचार करत. कांद्यासाठी तुम्ही ते करता, कायेने उच्चार करत असता, बरोबर आहे. कायेने उच्चार करत असताना वाचेने काय करता तुम्ही? वाचेने उच्चार करत असता, कायेने हे करता. मग उच्चाराबरोबर आचार का आचाराबरोबर उच्चार? हा, उच्चाराबरोबर आचार नाही. उच्चार थांबते. आचार आहे, त्याला लिमिटेशन आहेत. इथून चालू केला की इथं लिमिटेशन आहे. स्वराला उच्चाराला लिमिटेशन नाही. ते येऊन थांबला ते येऊन चालू आहे. म्हणजे उच्चाराबरोबर आचार नव्हे, तर आचार डेफिनेट आहे. आचाराबरोबर माझा उच्चार होतो की नाही, तिकडे लक्ष दिलं की काय व्हायच्या मला ते एकरूप होतं. जे एकदा ह्याच्या परत बेळगावच्या सेमिनारमध्ये दीपांनी सांगितलेलं, सहज आठवलं म्हणून सांगतो. त्याच्यात त्यांनी असं सांगितलेलं की साधना ही एकाग्रतेने होणार नाहीच आहे. त्या साधनेत जे 108 नामस्मरण आहे, त्याच्यातले दादाबाबांसाठी आपल्यासाठी एक 3-4 नामस्मरणच पुरेसे आहेत. पण ते संख्या तेवढी का सांगितली तर ती एकाग्रता येण्याच्यासाठी त्यांनी हे सांगितलं की जसं उदाहरण दिलं होतं की जसं आपल्या मनाची गती ही खूप आहे. म्हणजे आम्ही ज्याला काल शुक्रवारी इथे यायची आणि तयारी केली तर आम्ही मनाने इथे पोचलेलोच ऑलरेडी. कारण मनाची गती ही जास्त आहे. मग आहे ती वाचेची आहे आणि मग आहे ती कायेची. तर आपल्याला प्रवास करताना डुलकी किंवा झोप काय येते तर आपलं जो मन आहे म्हणजे त्याची गती जी जास्त आहे तर त्याच्यात जास्त गतीला कमी गतीत घातलं तर थोडी ती साध्य करू शकतो. आणि त्याच्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलेलं की साधनेत जे बारकावे जे सद्गुरुनाथ दादांनी आपल्याला दिलेत आणि शिकवलेत 5 सेकंद, तर त्या सेकंदाकडे जर लक्ष दिलं तर आपोआपच तुमचं मन तिथे असतं की अरे 5 सेकंद होत आहेत की नाही, मग मला श्वास घ्यायचा आहे की नाही. आणि म्हणून जसं गुरुदास दादा आहेत, आत्ता इथले सगळे ज्येष्ठ आहेत, त्यांनी सांगितलं की साधना आवश्यक ती त्याच्यासाठी आहे की सूर लावून जर तुम्ही केली, काळी एकचा जो सूर आहे तर ती लावून जर तुम्ही केली तर आपोआपच तुमचं तिथं ध्यान येईल. आणि म्हणूनच असं नाही आपल्या ह्याच्यात की एक मंत्र दिला आणि तोच दिवसभर जपत बसायचं. 35 ते 40 मिनिटाची साधन आहे, पण ती विथ पॉजेस आणि स्वरतालय याच्याकडे जर लक्ष देऊन केली, घाईत करायची नाही, एकदा सगळ्यांनी सांगितलंय त्यात, पण ती जर केली तर हळूहळू तो बदल घडेल आणि तो तुम्हाला जाणू शकेल एवढा तो बदल घडत जाईल. आणि मग दिवसभरातनं जसं आता शशिकाकांनी सांगितलं की जो आपल्या संपर्कात येतो तो दादाबाबांचा गेस्ट आहे, तर आपण त्याला कसं ट्रीट करू. आज त्यांनी त्याला आपल्याकडे पाठवलं तर तो तुम्ही तुमचं कर्तव्य काय. खूप कोणी जर इथे मेरे साई बघत असेल तर त्याच्यात हा एक येतो किस्सा नेहमी की बाबांकडे कोणतरी आलं तर बाबांची चावडीत जेवढे मावतील तेवढेच होते, पण बाबा म्हणायचे हा माझा भक्त आहे, माझ्याकडे आलेला आहे, माझा गेस्ट आहे, तात्या तू याला सांभाळशील का, तुझ्याकडे राहून देत का याला, कारण हा माझ्याकडे आलेला आहे. हा जर विचार असेल ना ते आपल्या व्यावहारिक ह्याच्यात सुद्धा होईल. तो तुम्ही जास्त उत्तम प्रकारे ठेवली पाहिजे. कारण काय तुम्ही उत्तम
सांगितलं, येणारा भक्त तुमच्याकडे बघून येतच नाही, तो दादाभावांकडे येतो. तुम्ही फक्त त्याला ते प्रेमाने त्याशी बोलायचं आहे. काम करणारे तेच करणार आहेत, फक्त तुम्ही प्रेमाचा संवाद त्याशी साधायचा आहे. आणि मनाबद्दल म्हणाला म्हणून आम्हाला मनाचे श्लोक पण सांगितले ना. शेवटी मन हे चंचल आहे आणि ते कठीणच आहे, म्हणून ते मनाचे श्लोक पण पूर्वी म्हणायचे, कळलं का? आणि घरी तुम्ही संध्याकाळी म्हणू शकता, त्यात काय प्रॉब्लेम नाही. ते सिद्ध केले रामदासांनी. थोड्या वेळाने बदल हां, आणि पॉज पण आहे त्यामध्ये. हिमरूपी झाली की मग लगेच ओंकार सुरू. तो बदल नाही तर आपण फिरून येतो लगेच, भाजी मीटिंग हे ते, मग अरे नाही परत आलो, अच्छा आता पहिला न्यास, मग कुठनं. तर तसं होणारच आहे. पण ते हळूहळू त्याचं प्रमाण कमी झालं. आणि अनुष्ठान त्याच्यासाठी की अनुष्ठान हे संचय. पहिल्यांदा काय व्हायचं, दीपाने एका मुलाखतीत सांगितलं की जो संध्याकाळी जो इतरे जण आहे, तर पूर्वी असं व्हायचं की निरपेक्षपणे ही लोक संध्याकाळी देवळात जायची, कीर्तन भजन करायची. त्यामुळे बघा ना, त्याला आपण गेलं की अरे ही देवी प्रसन्न होते, हा देवता प्रसन्न होतं, कारण तिथे निरपेक्षता होती. जिथे निरपेक्षता असते तिथे आशीर्वाद प्रवाहित होतोच. पण आता आपण किती वेळेला देवळात जातो, नाही, मग ते होत नव्हतं. तर दादांनी ते सिम्प्लिफाय कसं केलं, आता तुम्ही घरात करा, ती निरपेक्षता आली पाहिजे ना. आय होप साधनेत आहेतच, पण संध्याकाळी जो इतरेजन एकदम हाय ह्याच्या इंटेन्सिटीत असतो, तो तिथे त्यांनी संध्याकाळी तोही केटर केला. नंतर असं होतं की गुरुवार म्हणलं ना, हे आरतीला गेलेले असणार आहेत, आपण शुक्रवारी यांच्याकडे जाऊ फोन करू. काय बरोबर फोन बंद असला लोकांना कळतं, हा आता बहुतेक केंद्रावर गेला असणार, आता ह्याला नंतर फोन करायचा नाही. आणि सेवकांच्या बायकासुद्धा फोन करत नाहीत का उशीर झाला केंद्रावर. याचा अर्थ केंद्रावर 10 वाजता उठून बाकी 2 पण फिरत बसायच नाही गावात. त्यांना घरी सांगणार केंद्रावर जातोय, सकाळी 8ला केंद्रावर, 10ला केंद्रावर बाहेर, 2 वाजता घरी. बायको आपली तिची वेळी अशा हे केंद्रावर सेवा करत असतील. असाही गैरफायदा घेतला गेलेला आहे पूर्वी केंद्रांवर, म्हणून हे सांगायचं. किती आठवड्यातनं 1 दिवस, किती तास, 2 तास तेवढे आपल्या केंद्रावर द्यायचे. बरं, पूजा करणार किंवा कामकाज करणारा हा काही सेवक, हा सेवक आहे, पण ही फरशी पुसणारा खरा सेवक आहे, त्या चपला लावणारा खरा सेवक आहे. हा, सगळं झाल्यावर आरामात धोतर घेऊन 2-3 दिवसून आस्तावर बसून आरती म्हणणारा सेवक होऊ शकत नाही. दादांच्या कार्यात एक खुदा म्हणजे ते भाई बाईंदरकर म्हणून आपले एक सेवक होते दादांचे. प्रत्येक सेमेला ते सेशन कधी अटेंड करायचे नाहीत. त्यांचं एकच काम, सकाळी लोकांना पाणी तापून देणे आणि सगळ्यांच्या चपला नीट लावणे, टॉयलेट बघणे. कोण 8 सेमिनार दादांची केली, पण भाई आम्ही त्यांना म्हणायचो. कधी आम्हाला ते सेमिनारला हॉलमध्ये मुलाखत ऐकायला बसे असं कधी झालेलं नाही. त्यांची सेवा ही निरपेक्ष सेवा. बाकी आम्ही धोतर नेसून पटकन बसू, ही काही सेवा होत नाही. ही सेवा अपेक्षित आहे. आणि आचार, तुम्ही साधना एकाग्रता साधनेकडेच ते कार्य दिले, तुमचं मन एकाग्र व्हायचं. हा म्हणा 108 का म्हणायला सांगितले, त्यात बाकी आहे 27 नक्षत्र, 12 ग्रह, 9 राशी, म्हणजे 12 9 हे सगळं आहेच. पण 108 जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा 4-5 नामस्मरण तुमची मनापासून होतील, नाहीतर 98 नामस्मरण तुमची अशीच होणार आहेत. त्यावेळेला मोजायला चुकतो. 108 झाले का 216 झाले काही कळत नाही. किती वेळ म्हणतोय ही मला काय मिळणार. तुम्ही झोपलाच होत का, साधनेला वेळ लागला. नंतर कधी असं वाटतं अरे आपण प्रार्थना म्हणली का डायरेक्ट हॅलो म्हणलं मी म्हणतो झोपला असेल बाबा, मला काय माहित नाही. किंवा कधी आपण तिसरा न्यास केला का नाही लक्षात येत नाही. सेमिनार मध्ये दादांनी मुलाखतीत सांगितलेलं आहे, पूर्वीच्या वेळेला स्त्रिया स्वतः मसाला वगैरे तयार करायचे,
धुणे भांडे करायचे किंवा जे इतर कामं करायचे तिच्यात त्यांचं मन राहायचं. तर तसं आपण आपलं नित्य जे कामं आहे ते आपण जर व्यवस्थित केलं तर तुमचा मनाचा विकास होऊन मनाची एकाग्रता वाढते. मुलाखतीमध्ये आहे तो विषय. पाट्यावर चटणी वाटायची तेव्हा म्हणजे गायाच्या मन एक होतं मनापासून करायचं. मिक्सर वाटवर पण झालं. किती जण आपल्या घरातला केर काढतात रोज? आता सगळे आम्ही पण वर करू असेच. दादानी सांगितलंय की आपण म्हणतो आज रविवार आहे, आज काही नाही, आज निवांत उठायचं 9 वाजता पडे रहो. दादा म्हणतात त्याच वेळी लवकर उठा. एक दिवस रविवार तुम्ही असा करा, सगळे काम करण्याला सुट्टी द्या, सगळी कामं तुम्ही घरातली तुम्ही करा, द्या त्यांना सुट्टी. आणि स्वतः निदान दादा म्हणतात घरातला केर काढा. समजा घरातला केर काढायला वेळ नसेल, देवघरातला तरी केर काढा. हे सत्कर्म आहे, ते सत्कृत्य आहे. हे सत्कर्म नाही, हे सत्कृत्य आहे. तसेच जेंट्स, मी सगळ्या गुरुबंधू, कोण आपले कपडे धुतात स्वतःचे सकाळी? हा बदल शोभाताईंचा सेमिनार ऐकल्यानंतर माझ्याच झाला. किती हात वर आले मला सांगा, किती वेळ लागतो? दादा अगदी बेडला दादांना उठता यायचं नाही तेव्हा दादांनी कपडे धुणं बंद केलं. आमचे दुसरे काका 95 वर्षे आहेत, मुंबईला आहेत, रामभाऊ, अजूनही स्वतःचे कपडे स्वतः धुतात, स्वतः इंजेक्शन स्वतः घेतात. त्यांना डायबिटीस किती वर्ष आहे? 70 वर्ष डायबिटीस आहे. शोभा मशीला माहिती आहे सगळं. डॉक्टर म्हणे तुमच्याकडे काही प्रूफ आहे का त्यावेळेचं तुम्हाला डायबिटीस आहे? तुमचं गिनीज बुक मध्ये नाव येईल, आपण हे करू. हो, इतकं डायबिटीस असून त्यांचा एकही ऑर्गन डॅमेज झालेला नाही. याचं कारण फक्त साधना आणि स्वतः. दादा या मुंबईला राहायला यायचे कामकाजानिमित्त, त्यांच्याकडे उतरायचे तेव्हा ते सकाळी 3:30ला उठणार, रोजचा नियम. 3:30ला उठणार, आवाज सुद्धा भांड्याचा व्हायचा नाही कारण दादांना त्रास होईल. हळूहळू जरा आतमध्ये जरा हळू बोला. भांड्यासुद्धा त्रास. ते उठणार, सगळं प्रातर्विधी उरकून थोडी योगासनं करणार, नंतर चहा करून 4:30ची ट्रेन ते दादरहून पकडायची, बांद्र्याला जाणारी. त्याच्या आधी आणि चालत एक 15 मिनिटं लागायची दादर स्टेशनला जायला. तिथे एक चहा पिणार परत तिथल्या चहावाल्यावर. तो म्हणायचा हे ग्रस्त आले म्हणजे 4:30 वाजले. 5 मिनिट ते 5 मिनिट. तुम्ही कुठं जॉब करता, तुमची रजा कधीच नसते. त्यांना शारीरिक त्रास व्हायचा, पण ते म्हणायचे जेव्हा मी सेवेसाठी म्हणून घरातनं बाहेर पडतो ते परत येईपर्यंत मला काही होत नाही. ही काळजी घेतो कोण? मला आज बरं नाही, आज मी केंद्रावर जात नाही, उलट त्या दिवशी केंद्रावर या, उलट जे काय असेल ते इथं डोकं टेकलं निवारण होऊन जाईल. आपण उलट करतो. आज का मला अंग जरा मोडून आलंय, मी काय सेमिनारला येणार नाही. हाच जगदीशला मी फोन केला, अरे म्हणलं संदीप आला का तुझ्याकडे? नाही म्हणा, तो काय बहुतेक येणार नाही. म्हणलं का? त्याला जरा कणकणी आहे. मग ह्याला फोन केला मी, म्हणलं मुकाट्याने गोळ्या घ्यायच्या, सकाळी हजर राहायचं म्हणलं. सेवक म्हणून तू आलास त्याच्याबद्दल, म्हणून सेवक समिती दिसे आगळा. हे आहे, हे दादांनी शिकवलंय. हे आपण किती पाळतो? आता सद्गुरूंच्या आशीर्वादाने दर्ग्याचे दर्शन झालं, दिल्ली ट्रिप झाली. तर इथं कुतुबुद्दीन बाबांच्या दर्ग्यावर गेलो होतो. तर तिथे त्यांनी एक, आता गुरुदास दादा जे म्हणाला की रामकाकांचा जो अनुभव, तर कुतुबुद्दीन बाबांच्या शिष्य नसरुद्दीन बाबा, तर दर्ग्याची जी सुरुवात आहे, तर काही पायऱ्या आहेत आधी आत आल्यानंतर, आणि मग सर्वात मोठी मजार आपण म्हणू, मातीची मजार आहे, माचीची असे समाधी. तर ज्यावेळेला
नसिरुद्दीन बाबा हे तिथे सेवा करायला यायचे, तर ते आत यायचे नाही. त्या खूप खालच्या अंगाला त्यांचं जे मेन गेट आहे तिथे एका दगडावर ते उभे राहायचे. एक दिवस असे खूप वर्ष ते करत होते, आत यायचे नाही. आणि यांना आत आलेलं कळायचं कुतुबुद्दीन बाबांना. हे मला त्या आत्ता कुतुबुद्दीन बाबांची 39वी पिढी आहे आणि तेही सेवा करतात. सेवा कशी करावी हे. आणि अजून एक मला सगळ्यांना विनंती आहे की आपण सहज म्हणतो आज वंदनीय दादा, ते ज्यावेळेला बोलतात कुतुबुद्दीन बाबांच्या बद्दल, तर हुजूर हजरत आपने ऐसा किया, म्हणजे इतका त्यांच्या डोळ्यात, त्यांच्या शब्दात आदर आहे. तर आपण दादांबद्दल सद्गुरुनाथ दादा महाराज, सद्गुरुनाथ दादा आपले, असं तरी म्हणणं अपेक्षित आहे. सांगायची गोष्ट ही होती की असे त्यांची सेवा ही चालू होती आणि एक दिवस खूप जोराचं वादळ आलं. ही मला त्यांनी गोष्ट सांगितली त्या भेटीच्या दरम्यान. तर ह्यांनी आतनं निरोप पाठवला, आ जाओ अभी अंदर. तर हे आत आले नसिरुद्दीन बाबा, कुतुबुद्दीन बाबांच्या इथे बसले आणि म्हणाले, नहीं मैं चला जाता. म्हणजे नहीं, तुम आते भी मेरे इशारे पे हो और जाते भी मेरे इशारे पे हो. जब निकलते हो तब भी मुझे पता चलता है, जब आते हो यहाँ पे तब भी मुझे पता चलता है. तो तुम मेरे आशियाने में आते हो, तो ये मत समझना तुम कर रहे हो, मैं बुलाता हूँ तभी तुम आते हो. एकदम अगदी म्हणजे तर आता त्यांनी तो ज्या दगडावर नसिरुद्दीन बाबा उभे राहायचे, तो दगड तिथनं उचलला आणि आत भिंतीत हे केलाय आणि ते पहिलं दर्शन तिथे नमस्कार करून घेतात बाबांचं. अजून एक त्याच्याबद्दल हाच हे आहे, त्यांचे जे आजोबा होते त्यावेळेला हे इथे इबादत म्हणजे त्यांची नमाज पडत होते. आणि दादांना ज्याला आज्ञा झाली बाबांकडनं की कुतुबुद्दीन बाबांच्या दर्ग्यावर तुम्ही भेटून या ओंकार साधनेच्या निमित्ताने, तर ज्यावेळेला दादांनी तिथे पहिलं पाऊल मेन गेटच्या इथे आत आले, त्यावेळेला हे नमाजच सोडून तिथे आणायला गेले. तर ह्या दोघांचं काय कम्युनिकेशन झालं माहीत नाही, हे मला त्या मुजावरांनी सांगितलं, मला माहीत नव्हतं आहे. तर म्हणाले, दादा साहब जब वहाँ आए तो मेरे औलिया वहाँ से उठ के चले गए और वो बोले की हुजूर आप अंदर आ जाइए. आणि त्यांनी हात धरून आणलं आत आणि त्यांच्यात पडदा करतात ॲक्च्युली. तिथे जर तुम्ही गेलात तर त्याची एक रचना अशी आहे की आतनं स्त्रिया ती मजार पाहू शकतात, तिथे आत स्त्रियांना सोडत नाही. तर असं त्यांनी डिझाईन केलेलं आहे की बाहेरनं स्त्रियांना दर्शन होतं, पण आतनं त्या दिवशी मी बाहेर बघत होतो तर मला काहीच दिसत नव्हतं. कारण माझी मुलगी मला बाहेरनं हाक मारत होती किंवा बाबा तुम्ही तिकडे कुठे जातात, किंवा ती हे करत होती, पण मला कळतच नव्हतं, मी नुसतंच बघत होतो की कुठनं आवाज येतो. तर अशी त्याची रचना आहे. सांगायचा मुद्दा हा की दादांना त्यांनी हुजूर आप आए हे हो, तर त्यांनी त्यांच्या सगळ्या घरातल्या स्त्रियांना पर्दा मत करो, आज साक्षात औलिया आया है हमारे यहाँ, त्यांनी बसवलं आणि त्याच्यात हाताचं पूजन करतात त्यांनी. तर दादांना हाताचं पूजन केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी बाबांच्या इथे जाऊन दर्शन घेतलं आणि तिथे एक झाड आहे, ते तिथे बसून मला त्यांनी सांगितलं की इथे दादासाहेब बैठ के ओंकार साधना करतात. तर आज खरंच आज एवढ्या उच्च प्रतीच्या सुफी विभूती आपल्याला केवळ आणि केवळ दादांमुळेच प्राप्त झाले. अशी आपण खरंच काही नाही, रॉयल काय ह्याचीच ट्रीटमेंट. फतेपूर सिक्रीला फतेपूरचे जे रईस मियाँ म्हणून आहेत, त्यांची आज 3री-4थी पिढी आहे. 2 दिवस नुसतं ह्याच्यावर कम्युनिकेशन झालेलं. मला नंतर असं वाटायला लागलं की अरे आपण खरंच काय आहोत, काहीच नाही आहोत. आज सद्गुरूंनी आज आपल्याला हे करून ठेवलंय. ते फतेपूर सिक्रीच्या वेशीला आणायला आले होते, रिसीव्ह करायला. आज आपली ती पात्रताच नाही. हे फक्त आणि फक्त आता भावांचा विषय निघाला तर अजून एक हे सांगतो.
सलीमबाबांची जी दर्गा आहे तर ती दर्गावरती उचलली आहे अशी थोडी, ॲक्च्युअल समाधी खालती आहे. तर तिथे बाबांच्या एका चरणाशी वरती तिथे आपण चद्दर वाहतो आणि हे करतो, तिथे एक होल आहे. तर मी इथनं नेताना थोडंसं अत्तर आणि हे नेलं होतं, तर ते मला म्हणाले तिथे व्हा पायाच्या इथे. तर मी वाहिलं. का तर नंतर त्यांनी बाहेर बसल्यावर सांगितलं की ते अत्तर खालती मशिदी त्यांच्या ॲक्च्युअल मजारीवर पडतं. मग बोलता बोलता परत दादांचा विषय आला आणि ते म्हणाले माझे वडील म्हणजे त्यांचे वडील हे एक प्रकारची तिथे जे सेवा करतात, तर त्याच्यात एक खूप लांब म्हणजे फतेपूरचा जो दर्गा आहे, कोणी बघितला असेल तर तो असा किल्ल्याच्या आत आहे. अकबराच्या तिथे अकबराला ज्याला फते मिळाली म्हणून ते फतेपूर सिक्री, आणि ते या विभूतींच्या आशीर्वादाने मिळाले सलीम बाबांच्या. आणि नंतर माहिती की त्यांचा मुलगा सलीम म्हणजे पहिला बाबांमुळे झाला, म्हणून आपल्याकडे संततीचा आशीर्वाद त्यांचा आहे. तर खूप लांब एक गुहा आहे, म्हणजे एक काय म्हणतात भुयारी मार्ग आहे. तर यांचे वडील आत्ता जे आहेत रईस मियाँ, तर त्यांचे वडील ईदच्या आधी, लक्ष देऊन आहे का, फार महत्त्वाचं आहे, ईदच्या आधी नवीन कपड्याचा जोड आणि मिठाई रबडी हे घेऊन आत जातात. आत कोणी अजून तिथे गेलेलं नाही. वडिलांनंतर आज ते स्वतः हे रईस मियाँ ही सेवा करतात, त्यांनी मला हे सांगितलं. तर आत असा मार्ग आहे की तिथे भले भले चुकतात म्हणा किंवा हे तिथे कोणच जात नाही, तर हे जातात ईदच्या आदल्या दिवशी जातात. त्या मजारीच्या वर हे सगळे नवीन वस्त्र ठेवतात. ईद झाल्यानंतर 2 दिवसांनी तिथे फाटके म्हणजे आधीचे वापरलेले कपडे असतात आणि ते आज घरी घेऊन येतात. हे आजही चाललेली ही सेवा आहे. तर 30 वर्षापासून आम्ही ह्याला गेलो होतो कुतुबुद्दीन बाबांच्या इथे. आमचे आत्या वित्यासाळे बरोबर होते, आम्ही 30-40 जण होतो. तर त्यावेळी दादा जात असताना ते जे मुजावर होते ते त्यावेळी आले की दादांच्या घरचे पण ते आले. आम्ही सगळे इथे प्रार्थना म्हटल्या, पाया पडलो. ते मुजावर त्यांनी 1-2 शब्द आम्हाला सांगितले. ते म्हणले दादाजी इधर आते थे और दादाजी इधर से चले गए, इधर की रोशनी लेके गए दुनिया के लिए. हे मुजावर त्यांनी सांगितलं. कुठल्या विभूतींकडनं काय आशीर्वाद आहे? सलीम बाबांचा आशीर्वाद काय? संतती. हाजी मलंग बाबांचा आशीर्वाद मोक्ष विमोचन. अजमेर श्री बाबांचा आशीर्वाद वास्तू. ख्वाजा बंदे नवाजांचा आशीर्वाद दीर्घायुष्य. आणि दुसरे शेवटचे मोहम्मद जिलानी बाबा. आणि कुतुबुद्दीन बाबांचा आशीर्वाद काय? सेवक अवस्था. कारणीच्या पुढचा आहे, पण सेवक कुतुबुद्दीन बाबा हे आपणहून नंतर सामील झालेत दादांच्या कार्यामध्ये. आणि कारण अवस्था ही दादांनी परत आपल्या गुरूंचे वैशिष्ट्य, कारण अवस्था ही दादांनी तयार केली. अशी अवस्था आधीच्या संस्कृतीचा झाली. आणि सेवक अवस्था ही कुतुबुद्दीन बाबांचा आशीर्वाद आहे. सेवक अवस्था ही जे दादा सगळं, आणि दादा कुणाकडेही काही मागायला गेले नाहीत. ह्या विभूती एक माध्यम असं वाट बघत होत्या 800 वर्ष, की असा कोणी एक माध्यम जन्माला येईल की आम्ही आमची सगळी जी शक्ती आहे जगत कल्याणाची ही त्याच्याकडे आम्ही सगळी त्याच्याकडे प्रवाहित करू. असे दादा माध्यम, म्हणजे दादा किती शुद्ध माध्यम असतील बघा. आपण एवढेच इथे आहेत का? आपण इथनं गेले एकमेकांबद्दल बोलायला सुरुवात करू. दादांकडे आपोभार भाव नव्हता. आला तो माझा आहे, नातेवाईक असो हे असो कोणी असो, असे दादा होते. वेळ भरपूर नंतर बोलू. शेवटचा एक प्रश्न घ्यायचा आहे. कोणाची इच्छा असेल तर पटकन विचारा, नंतर आपल्याला पुढचा कार्यक्रम घ्यायचा आहे. शेवटचा प्रश्न विचारून काय उत्तर अपेक्षित नाही.
या प्रश्नांच्या निमित्ताने दादांचं जीवन लोकांना कळणं महत्वाचं आहे. हे सगळे जे अनुभव दादांच्या सांगित राहिले त्यांच्याकडून कळणे महत्वाचं आहे. हे प्रश्न एक माध्यम आहे विचारायचं, त्यामुळे थोडं प्रश्नापासून बदल जरी झाली तरी मिळणारं ज्ञान आगार आहे. हॅलो, माझा प्रश्न असा आहे, जेव्हा आपण कार्यकेंद्रावर जातो असं म्हटलं जातं की आता आपलं भरपूर झालं, आता दुसऱ्यांना जोडा कार्याशी आणि कामकाज आपलं सोडून आता दुसऱ्यांना संधी द्या. तर एक छोटासा प्रश्न असा आहे की जेव्हा आपण आपल्या कार्याची ओळख देतो समोरच्या व्यक्तीला, ज्याला कार्याची ओळख नाहीये, आता त्यांची वेगवेगळ्या जणांची, काही एकदम म्हणजे खेड्यागावातले समजा, आता आमचं जळगाव, आमच्या गावाकडच्या लोकांना जर मला कार्याविषयी माहिती सांगायची तर मला वेगळ्या भाषेत सांगावं लागेल. जर आम्ही ॲज अ प्रोफेशन डॉक्टर आहे तर त्या इंटेलेक्च्युअल लोकांना जर मला कार्याविषयी माहिती द्यायची असेल तर मला थोडं वेगळ्या माध्यमात एनरोल करावं लागेल. तर मला या दोघांची शॉर्टमध्ये, प्लीज बट शॉर्टमध्ये लोकांना दादांच्या कार्याविषयी आम्ही कसं एनरोल करू, मला निलेश दादांकडून पण याचं नक्की हवं आहे. आणि साधारण वर्गातल्या, जसं आमचं गावाकडे जायचं आहे तर आमचं सासरच्या लोकांना जर मला सांगायचं असेल आणि माझं पर्सनल जरी असलं तरी प्रत्येकाचं कदाचित असेल, त्या दोघं माध्यमातल्या लोकांना कार्याची ओळख कमीत कमी शब्दात की तुम्ही या केंद्रावर आणि कसं, तर प्लीज याच्याविषयी थोडं. कोविडच्या काळामध्ये डॉक्टरांनी, गजानन पाटलांनी किती पेशंट पाठवले होते आठवतं का तुला? आठवतं का? माहीत नाही. पण जेवढे पेशंट पाठवले त्या सगळ्यांना जी सेवा दिली ती सेवा केल्यानंतर सगळे त्या कोविडच्या काळामध्ये वाचलेत. समजलं का? याचं कारण काय? आज जो व्हायरस कोविडचा आलेला होता, असे व्हायरस अजून भविष्यामध्ये पुष्कळ येणार आहेत, तो काय प्रश्न नाहीच आहे. पण या व्हायरसचा दुष्परिणाम जो आहे, आपले काही गुरुबंधू गेले त्याच्यात हे झाले, पण त्यावेळेला डॉक्टरांनी जे पाठवलेले होते, हा जो अनुभव डॉक्टरांना आलेला आहे, समजलं का? आणि त्या अनुभवातून त्यांनी स्वतःहून नंतर फोन करून सांगितलं होतं की मी जेवढे पेशंट पाठवले किंवा आमच्या गावाकडचे लोक पाठवले त्या सगळ्यांना आपल्या निराकरणानुसार किंवा ते उदी आणि अभिमंत्रित गोळ्या आणि दोरा दिल्यानंतर त्यांचं सगळ्यांचं कल्याण झालेलं आहे. ह्याच्याबद्दल एक सांगायचं म्हणजे कारण दीक्षा दादाने 1985 साली दिली सर्वांना. दादा त्यावेळेला परलोकात होते, दीपक दादा जात होते, परंतु त्यांनी एवढं सांगितलं होतं की तुमच्या घरातली कुत्री मांजरी सगळ्यांना ते मिळालेली आहे. आणि त्यावेळेला मी बँकेत काम करत होतो. त्यावेळेला बँकेत तुम्ही ज्यावेळेला कस्टमरला नोटा देता त्या नोटाच्या पासून ती शक्ती जी आहे कारण दीक्षा ती सगळीकडे पसरणार. इतकं त्यांनी सूक्ष्म असा अभ्यास करून हे कारण दीक्षा दिली होती. आणि जगत कल्याण करण्यासाठी ही माध्यम ठराविकच माध्यम, पण त्या माध्यमातून अनेक माध्यमं तयार व्हायची आणि हे कार्य दादांचं पूर्णत्वाला जायचं. ही योजना त्यांनी दादानी बाबांनी केलेली नवनाथ 25 वर्षापूर्वी नवनाथाने, हे आता पुढे चालू राहिले. ते दादांनी असंही सांगितलंय, तुम्ही साधना व्यवस्थित जर करता, तुम्ही एक फैरी मारून आल्या बरोबर तुम्ही ज्याच्याकडे बघाल, ज्याच्याशी बोलाल,